बघा, एका संख्येला 18 ने भागल्यास भागाकार 15 येतो व बाकी 13 उरते. तर त्याच संख्येला 9 ने भागले तर बाकी किती उरेल असा भागल्यास बाकी घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा. पहिल्या सांख्यिक क्रियामधील बाकी किती आहे? 13. या पहिल्या सांख्यिक क्रियेमधील बाकीला भाज्य करायचं. काही ह्या गोष्टी टिपून घ्या आणि विचारलं काय, त्याच संख्येला 9 ने भागले तर बाकी किती. दुसऱ्या सांख्यिक क्रियेतील हा भाजक म्हणून नेमायचा. अशा पद्धत दुसऱ्या सांख्यिक क्रियेतील भाजकानं भाग द्यायचा. ह्या काही गोष्टी, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. बस आता हा भाग द्या. 9 एक 9. इथं उरणारी ही काय, तर प्रश्नामध्ये विचारलेली नवीन बाकी किती, त्याचं उत्तर 4. अशाच पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. सर, हे प्रश्न अंत कुठून असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला. गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातली लेकरं आहेत. दररोज असे प्रश्न आम्ही अभ्यासतो. असा प्रश्न मला पडतो की असे प्रश्न इतर लेकरांना पडले असतील, त्यांच्या हिताच्या काळजीपोटी, भावनेपोटी हे सर्व प्रश्न मी प्रसारित करतो, युट्यूबवर अपलोड करतो. शक्य झालं तुम्ही ग्रुपचे सदस्य व्हा. फायदे असे, दररोज असंख्य संभाव्य प्रश्न अभ्यासता येतील. गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनधास्त विचारता येतील. गणिताची भीती पळून जाईल, तुमचा आत्मविश्वास दुणावेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल. हा विश्वास, हे वचन तुम्हाला देतो. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ओके. भागल्यास बाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.